पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात 3 ठिकाणी सभा होत आहेत। माळशिरस, लातूरसह धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेत आहेत। धाराशिव जिल्ह्यातल्या धुळे सोलापूर महामार्गावरच्या पळसवाडी इथल्या मैदानात ही जाहीर सभा होतीये। सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी भाजपने केलेली आहे। सभा दुपारी 1 वाजता जरी असली तरी सभास्थळी लोकांची गर्दी आतापासूनच होतीये। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुद्धा सभास्थळी पाहणी केलेली आहे। सभास्थळी नेमकी कशी तयारी करण्यात आलेली आहे, आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज धाराशिवमध्ये येत आहेत आणि धाराशिवच्या सोलापूर धुळे हायवे मार्गावरती असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असलेल्या मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्याची जय्यत अशी तयारी जी आहे ती धाराशिवमध्ये करण्यात आलेली आहे। आणि आपण या ठिकाणी बघताय भव्य असं सभामंडप जे आहे ते उभं करण्यात आलेलं आहे। खरं तर महायुतीच्या तर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जागा सोडण्यात आलेली होती आणि त्यानुसार अर्चना पाटील ह्या स्वतः ज्या आहेत त्या उमेदवारीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आज धाराशिवमध्ये येत आहेत आणि दुपारी 1 वाजता सभा जी आहे ती सुरू होणार आहे। त्या दृष्टीनं तयारी जी ती पूर्ण केलेली आहे। खरं तर सकाळपासूनच अगदी लोक जे आहेत ते सभास्थळावरती यायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे देखील आजच्या या सभेच्या निमित्तानं येत आहेत आणि त्यामुळे तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं जय्यत अशी करण्यात आलेली आहे। मोदीजींना ऐकण्यासाठी याला दुपारी 1 वाजताची सभा आहे। सकाळपासून हो, सगळ्यात जवळून बघायला मिळावं आणि त्यांचे शब्द कानावर पडावे ह्या हेतून लवकर आलेलो। अच्छा, काय वार आत्ता धाराशिवचं काय मतदारसंघामध्ये सांगा? काय नाही, मोदी आहे तो मुमकिन आहे, आपकी बार 400 पार। वाट मोदीची वाट बघण्यासाठी थांबलो आम्ही इथं। हां, किती वेळ झाला तरी काही किती वेळ झाला तरी आम्ही थांबणार इथे। हां, हे सगळे कार्यकर्ते आहेत जे आहेत सकाळपासून आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघता की राणा जगजितसिंह पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। सर, सकाळी आलेला आहात, दुपारी 1 वाजता सभा आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरपूर आहे, आत्तापासून सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, कशी तयारी असेल? नाही, वेळेचं काहीतरी गोंधळ घातलेला दिसतोय। टायमिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी 10 पर्यंत येणंच अपेक्षित आहे आणि मान्यवर आले की लगेच सभा सुरू होणार आहे। प्रचंड उत्साह आहे। 10ची वेळ दिली, 10च्या आधीच लोक आलेले आहेत। एक अर्ध्या तासात तुम्हाला दिसेल की प्रचंड संख्येने आणि खास करून माता भगिनी महिला मोठ्या संख्येने येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तयारी कशी केली सर सभेची? आता तुम्ही बघताय व्यवस्थित सगळी तयारी झाली आहे। महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा मुद्दा आहे। सर्वांना पाण्याच्या बाबतीमध्ये काही त्रास होऊ नये याची आपण थोडी काळजी जास्त घेतोय आणि पंतप्रधान महोदय येत असल्यामुळे सगळ्यांचाच उत्साह दांडगा असणार आहे। तो उत्साह जो आहे तो आता बघायला मिळेलच आपल्याला आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये मोदी साहेब स्वतः असल्यामुळे योग्य ती काळजी स्वाभाविकपणे घेतली जाते। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।